आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं, कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले, तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे. पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं, ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना निवडणुकीमध्ये चांगला जोडा दाखवा. आणि तुम्ही तर चांगला जोडा दाखवला आणि चांगला वाजवला आणि 237 आमदार या महायुतीचे निवडून आले. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण बाळासाहेब सांगायचे, नाव जाता कामा नये आणि त्यासाठी आपण काम करतोय. आणि म्हणून पद वर खाली होता, परंतु मला अभिमान आहे, मला समाधान आहे की या सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून आता मग एक कॉमन मॅन पोस्टर आणलं इकडे, कोणी काय लिहिले, संघर्ष योद्धा. मी आपल्याला सांगतो, मी जेव्हा सीएम मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला आपण बांधील आहोत. सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. आणि म्हणून जो होतो तसाच आहे गुलाबराव, यापुढेही तसाच राहणार आहे. या एकनाथ शिंदे मध्ये कधीही बदल होणार नाही हे आपल्याला सांगतो. आजही 24/7 काम चालू आहे. आज आपण पाहतोय की जेव्हा जिथे आपत्ती येते, मग महाराष्ट्रात कोल्हापूरचा पूर असो, सांगलीचा असो, खेडचा असो, महाडचा असो, महालक्ष्मी एक्सप्रेस असो, केरळचा पूर असो, उत्तराखंडचा पूर असो, हा एकनाथ शिंदे सगळी टीम घेऊन तिथं पोहोचण्याचं त्यांना मदत